नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रेल्वे पोलीस दलामध्ये आर पी एफ कॉन्स्टेबल भरती 2026मध्ये जवळजवळ 8,000पेक्षा जास्त जागांसाठीची ही जाहिरात असणार आहे. आणि यामध्ये मुख्य म्हणजे फक्त 10वी पास ही शैक्षणिक पात्रता असणार आहे. तर संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आजची खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे. आर-पी-एफ म्हणजेच रेल्वे सुरक्षा बल. आर-पी-एफ रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अंतर्गत कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर पदाची भरती ही अपेक्षित आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, पगार, परीक्षा पद्धत आणि फिजिकल टेस्ट आणि तयारी कशी करावी याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल नोकर भरतीच्या त्या शासकीय सरकारी भरतीच्या सगळ्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता आर-पी-एफ भरती रेल्वे प्रोटेक्शन फोर्स जो आहे यामध्ये आर-पी-एफ कॉन्स्टेबल पदासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. कोणासाठी भरती आहे तर 10वी पास ही शैक्षणिक पात्रता आहे. तर सब इन्स्पेक्टर SI पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी ग्रॅज्युएशन आवश्यक असतं. महिला आणि पुरुष उमेदवार दोघेही या पदासाठी अर्ज करू शकतात. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील उमेदवार यासाठी अर्ज करण्यासाठी पात्र असतील. या भरतीसाठी पगार किती दिला जाईल तर आर-पी-एफ कॉन्स्टेबल पदासाठी पे लेवल 3 अंतर्गत प्रारंभिक बेसिक पे जो आहे हा 21,700 असून भत्ते मिळून पगार अधिक वेतनश्रेणी 21,700 ते 69,100 इतकी जाते. आता या भरतीमध्ये एकूण किती जागा आर-पी-एफसाठीच्या या भरतीमध्ये एकूण किती जागांची जाहिरात ही येऊ शकते तर सध्या अधिकृत जाहिरात आलेली नाही आहे. मात्र विविध माध्यमांमध्ये सुमारे 8,000 ते 10,000 पदांसाठीची भरती ही होण्याची शक्यता हे व्यक्त केली जात आहे. आणि ही सध्या अधिकृत आकडेवारी नाही आहे. अंतिम जागांची माहिती जाहिरात ही प्रसिद्ध झाल्यानंतरनं निश्चित केली जाईल. भरतीची जाहिरात ही कधीपर्यंत येऊ शकते तर मागील भरतीचा आपण विचार केला तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये ही भरतीची अधिसूचना येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. म्हणजे ऑगस्ट पुढचा महिना किंवा त्यानंतरनं सप्टेंबर महिन्यामध्ये आर-पी-एफची भरतीची जाहिरात ही येण्याची शक्यता आहे. आता या भरतीसाठी वयोमर्यादा काय असेल तर सामान्य प्रवर्ग 18 ते 25 वर्ष, OBC 18 ते 28 वर्ष, SC/ST प्रवर्गासाठी 18 ते 30 वर्ष यामध्ये वयाची पात्रता असेल. सरकारी नियमानुसार इतर प्रवर्गांना अतिरिक्त सवलत ही लागू होऊ शकते. आता जर तुम्ही पाहिलेत अर्ज शुल्क हे किती असेल तर जनरल OBCसाठी 500 आणि ST/ST प्रवर्गासाठी 250 रुपये अर्ज फी असेल. निवड प्रक्रिया आर-पी-एफ भरतीमध्ये एकूण 4 टप्पे असतात. यामध्ये तुम्हाला अर्ज केल्यानंतरनं पहिल्या टप्प्यामध्ये ऑनलाईन परीक्षा ही घेतली जाते. एकूण 120 प्रश्न, 120 गुण आणि 90 मिनिटांचा वेळ असतो. निगेटिव्ह मार्किंग, मायनस मार्किंग या भरतीसाठी लागू असते. दुसऱ्या टप्प्यामध्ये फिजिकल टेस्ट, धावणे, लाँग जंप आणि हाय जंप घेतली जाते. तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, सर्व कागदपत्रांची तपासणी. चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल टेस्ट आणि आरोग्य आणि फिटनेस टेस्ट घेतली जाते. या भरती परीक्षेचा सिलेबस जो आहे एकूण 120 प्रश्न, जनरल अवेअरनेससाठी 50 प्रश्न, रिझनिंगसाठी 35, मॅथमॅटिक्ससाठी 35 प्रश्न असतात. जनरल नॉलेज या विषयावर विशेष भर द्या कारण सर्वाधिक प्रश्न या विभागातून विचारले जातात. त्याच्यानंतर फिजिकल टेस्ट जी आहे कॉन्स्टेबल पुरुष या पदासाठी 1600 मीटर धावणे 5 मिनिटं आणि 45 सेकंद, लाँग जंपसाठी 12 फूट, हाय जंपसाठी 3 फूट आणि 9 इंच एवढे आवश्यक असते. त्यामध्ये कॉन्स्टेबल महिलांसाठी 800 मीटर धावणे 3 मिनिटं आणि 45 सेकंदाचा वेळ असतो. लाँग जंप 9 फूट पात्रतेसाठी, हाय जंप 3 फूट असते. SI या पदासाठी पुरुषांसाठी 1600 मीटर धावणे सुमारे 5 मिनिटं आणि 30 सेकंद. SIसाठी पाहू शकता महिलांसाठी 800 मीटर धावणे 4 मिनिटांमध्ये. उंची पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर, छाती 79 ते 84 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर विस्तार आवश्यक. महिलांसाठी उंची 157 सेंटीमीटर आवश्यक असते. आता या भरतीची तयारी कशी करावी तर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा, जनरल नॉलेज रोज अभ्यास करा, दररोज रनिंग आणि फिजिकल टेस्ट
प्रॅक्टिस करा. वेळेचं नियोजनसुद्धा ठेवा. निगेटिव्ह मार्किंग लक्षात ठेवून प्रश्न सोडवा. महत्त्वाची सूचना म्हणजे अधिकृत PDF जाहिरात अद्याप प्रसिद्ध झाली नाही, मात्र पुढच्या आठवड्यामध्ये ही जाहिरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागांची संख्या, तारखा, पात्रता इत्यादीबाबतची सगळी महत्त्वाची ही अपडेट आहे जाहिरातीमध्ये चेक करा. लवकरच ही जाहिरात जी आहे या भरतीसाठीची पुढच्या महिन्यामध्ये जाहीर होऊ शकते. या भरतीबाबतच्या RPF भरतीबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.